तर माऊलींच्या पालखीचा आज प्रस्थान झालं। इंद्रायणीनं धोक्याची पातळी एकीकडे ओलांडलेली आहे, त्यामुळे या पूर परिस्थितीतच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न झाला। सोहळ्याचा केवळ यावेळेस 1660 वारकऱ्यांनाच या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती आणि याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडलेला आहे। आता माऊलींची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। हात मारायचे इथून दिसत नाही आहे। ज्ञानोबा पालखीला आता काहीच वेळात सुरुवात होणार आहे। मी सध्या आळंदीच्या मंदिरात आणि आपण जर पाहिलं तर सगळा हा भक्तिरसात तल्लीन झालेला वैष्णवांचा मेळा आता आतुरता लागली आहे त्यांना पालखीची। सोबत काही वारकरी आहेत। कसा आहे आजचा उत्साह? चेहऱ्यावर एक आनंद दिसतो। याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा सोहळा या उक्तीप्रमाणे आज सर्वजण महापुराची कोणतीही धोका न बाळगता किंवा कोणतीही शंका न बाळगता आज सगळा समाज आळंदीमध्ये एक वारकऱ्यांचा महापूर इथे जमलेला आहे। महापुराची कोणतीही चिंता त्यांनी मनात न धरता इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलंय। मुख्य मंदिरातून पालखी जी आहे ती बाहेर निघाली आहे। सध्या मी आळंदीच्या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर माऊली माऊली हा जयघोष जो आहे तो सगळीकडे अवघ्या आळंदी नगरीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या पालखीवर पावसाचं सावट होतं, मात्र वारकऱ्यांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही, भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही। आपण पाहतोय अतिशय भक्तिमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात माऊलींची पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलेलं आहे। अतिशय विलोभनीय अशा फुलांच्या आरास जी आहे ती पालखीला सजवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी आळंदीच्या मंदिरात उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी एक हात लागण्यासाठी आपण पाहतोय की किती गर्दी आळंदीच्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला पावसाचं सावट या खरं तर पालखीवर होतं। आज कुठेतरी पावसाने जोर जो आहे तो कमी घेतला, मात्र असं असताना सुद्धा आपण जर पाहिलं राज्य सरकारने असेल देवस्थानाने असेल सगळ्यांना आवाहन केलं होतं की आळंदी नगरीमध्ये तुम्ही येऊ नका, पुण्यनगरीत पालखीमध्ये सहभागी व्हा। मात्र या सगळ्या आव्हानाला प्रतिसाद देत वारकऱ्यांची संख्या आपण जर पाहिली तर आजही मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक वर्ग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आळंदीच्या मंदिरात एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा खरं तर क्षण आहे, अतिशय चैतन्यपूर्ण हा क्षण आहे, ऊर्जा देणारा हा क्षण आहे। आपण जर पाहिलं तर माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या या आकर्षक फुलांच्या आरास केलेल्या पालखीमध्ये विराजमान झालेल्या आहेत। दुपारी सगळे विधिवत पूजा केल्यानंतर आपण जर पाहिलं तर आळंदीच्या मुख्य मंदिरातनं पालखी जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। आज खरं तर पालखीचा मुक्काम जो आहे तो उद्या पालखी जी आहे ती पुणे शहराच्या दिशेने सोहळा जो आहे तो अद्वितीय असा आहे, डोळ्यांचे पारणं फेडणारा आहे आणि त्यामुळे माऊली माऊलींचा जयघोष हा संपूर्ण आळंदी नगरीमध्ये दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, आळंदी। तर आपण बघतोय आज यावेळेस माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली। काही मर्यादित वारकऱ्यांना इथं परवानगी देण्यात आली होती। इंद्रायणीला पूर आलेला आहे। पुण्यात प्रचंड पाऊस सुरू असताना देखील आपण बघतोय आज तितक्याच दिमाखात माऊलींची पालखी पंढरीच्या वाटी निघालेली आहे। आजचा माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आणि पालखीला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की
आळंदीत गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. एका बाजूला इंद्रायणीच्या नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे मुख्य पूल जरी बंद असला तरी आळंदीमध्ये इतर मार्ग जे आहेत त्या ठिकाणाहून भाविक जे आहेत ते मंदिरात यायचा प्रयत्न करतायत. मात्र राज्य सरकारने सगळ्या वारकऱ्यांना भाविकांना देखील आवाहन केलं आहे की तुम्हाला जर पालखीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निश्चितपणे पुणे शहरातून व्हा. तसं नियोजन देखील प्रशासनाकडनं सुरू आहे. मी सध्या आळंदी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे आणि आपण जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलाय आणि मुख्य प्रवेशद्वार आपण जर बघितला तर आकर्षक फुलांची आरास जी आहे ती देखील या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. आतमध्ये पण आपण जर मंदिराचा गाभारा बघितला तर तिथे देखील एक सुंदर अशी फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे. अनेक भाविक वर्ग जो आहे तो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आज आळंदीच्या मंदिरात येतोय. मात्र प्रशासनाने केलेल्या आव्हानाला वारकरी कितीसा प्रतिसाद देतात हे पाहणं निश्चितच पाहण्यासारखं असेल. उत्साह जो बघताय तुम्ही तो वारकऱ्यांचा उत्साह आहे. पावसाचं सावट जरी या पूर्ण पालखीवर असलं तरी वारकऱ्यांमधला उत्साह कुठेही कमी झालेला नाही. आपण बघितलं हातात टाळ आहे, मृदुंग आहे आणि अतिशय शिस्तबद्ध अतिशय तालबद्ध पद्धतीने विठुनामाचा जगर करत हा सगळा वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने आता निघणार आहे. हे खरं तर दृश्य आहेत जे महाराष्ट्र आतुरतेने दरवर्षी वाट बघत असतो. वारकऱ्यांच्या हातातला टाळ आणि विठूचं नाव हे खरं तर प्रत्येक वर्षी अनेक भाविक जे आहेत ज्यांना खरं तर आळंदीमध्ये यायला जमत नाही ते हा सगळा सोहळा जो आहे तो आज या ठिकाणी आपल्याला अनुभवताना पाहायला मिळत आहेत. हळूहळू एक एक दिंड्या ज्या आहेत त्या आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आणि आळंदीमधलं सगळं वातावरण जे आहे ते चैतन्यमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, आळंदी.